नमस्ते. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजपासून आपण इथे मराठी व्याकरण जे आहे त्याची सुरुवात करत आहोत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे फ्रेंड्स आहे त्यांना हा व्हिडिओ सेंड करा, कारण त्यांना पण मराठी व्याकरणाविषयी त्यांना माहिती झालं पाहिजे. जे TET देणार असेल त्यांनासुद्धा ह्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे. त्यासाठी चला आपण बघूया. तर आज आपण बघणार आहोत वर्णमाला. वर्णमाला ठीक आहे, वर्णमाला बघणार आहोत. तर वर्णमालामध्ये 3 भाग आहे. 3 भाग कोणते आहे? एक आहे स्वर, दुसरा आहे व्यंजन, तिसरा आहे स्वरादी. ठीक आहे, पहिला आहे व्यंजन स्वर, व्यंजन आणि स्वरादी. तर इथे स्वर जे आहे, स्वर बघू आपण. स्वर आहे अ, आ, ई, उ, रू, लू, ॲ, ए, ऐ, औ, हे ॲ. ठीक आहे, तर हे एवढे स्वर आहे, तुम्ही बघू शकता. अ, आ, ई, उ, रू, लू, ॲ, ए, ऐ, ओ, ॲ. ठीक आहे, किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, म्हणजे 12 बघू आपण इथं. ह्या लू आहे इथे इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे असे आपल्याला 12 स्वर आहे. आता व्यंजन. व्यंजन जे आहे ते क पासून तर कुठपर्यंत आहे? म पर्यंत. क पासून तर म पर्यंत बघू आपण. जसं आता क, ख, ग, घ, अंग. मग च, छ, ज, झ, इय, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व. ठीक आहे, य, र, ल, व. तर हे काय आहे? आपले व्यंजन आहे. तर क पासून ळ पर्यंत हे आपले व्यंजन झालेले आहे. याच्यामध्ये आपण स्वरादी बघू. आता स्वरादी, ज्याला आपण अनुस्वार म्हणतो. अनुस्वार आणि दुसरं काय आहे? अनुस्वार आणि विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग. विसर्गाचे असे 2 चिन्ह असते आणि अनुस्वार असतं असा. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपण इथे बघू. आता स्वर बघितले 14 आहे, स्वरादी बघितलं 2 आहे, व्यंजन बघितलं 34 आहे, असे 52 वर्णमाला आहे. पहिली जी जुनी वर्णमाला होती ती 28 होती, तिथे 12 स्वर होते. परंतु आता जे आहे ते 52 स्वराची वर्णमाला आपल्याकडे आहे. वर्णमालाचे जे पूर्ण वर्ण आहे एकूण किती आहे? 52 आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. आता त्याच्यामध्ये त्या वर्णमालेमध्ये आपल्याला काही
म्हणजे कंठवर्ण किती आहे, तालुवर्ण किती आहे, मुग्धा किती आहे, दंत किती आहे, ओष्ठ किती आहे ते आपण बघूया. आता कंठ, कंठमध्ये काय आहे? क, ख, ग, घ, अंग, हो आणि आहा हे. तालूमध्ये काय आहे? च, छ, ज, झ, त्र. मुग्धा द, ध, ठीक आहे, ड, ढ, न, र, श, ळ हे येतात. तर दंतमध्ये काय येते? दंतमध्ये त, थ, द, ध, न, ल, स आणि ओष्ठमध्ये येतात प, फ, ब, भ, म.